जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायुद्भव नाम समास 8वा आत्मदर्शन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे। श्री समर्थ कृपेने आपण श्री समर्थांचा बोध ऐकत आहोत। पूर्व पुण्य असल्याशिवाय संतांचा हा बोध ऐकण्याची बुद्धीही माणसाला प्राप्त होत नाही। ज्या अर्थी आम्हाला ते ऐकायला मिळते आहे ते ऐकण्याची इच्छा होते आहे याचाच अर्थ आमचे पूर्व पुण्य आहे। अनेक जन्माचे ते पुण्य असल्यामुळे भगवत भक्ती करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये जन्माला आली। म्हणून म्हटलं आहे बहुत सुकृताची जोडी ते तेव्हा विठ्ठले आवडी। इतरांना कितीही सांगितलं तर ऐकत नाही, सांगून त्यांना समजत नाही। पण ज्यांना संतांची वचने आवडतात, संतांचा विचार आवडतो, संतांच्या वचनाची इच्छा आहे, संत बोधाचा विचार आवडतो, संतांच्या वाचनाची इच्छा आहे, संत बोधाप्रमाणे वागण्याला आपण स्वतःला प्रवृत्त करतो आहोत याचाच अर्थ ते पुण्य आहे आणि आमच्या जन्माचं सार्थक होणार आहे यात काहीही शंका नाही। म्हणून श्री समर्थांनी या नवीन समासामध्ये आत्मबोध असा त्याला शब्द वापरलेला आहे। आम्ही स्वतःला स्वतः सांगायचं आहे। जेव्हा मी मला सांगेल त्यावेळेस माझ्यात बदल होईल आणि जेव्हा लोकांचा आम्ही ऐकू तेव्हा आमच्यात बदल होणार नाही। तू तुझ्या जीवनाला घडवणार आहे। म्हणून त्या जीवनाला घडवण्यासाठी श्री समर्थांनी कुठल्या गोष्टीचं चिंतन करावं, कुठल्या गोष्टी आम्हाला सांगाव्यात, कुठला विवेक आम्ही करावा याचा संपूर्ण विचार या समासात करण्यात आलेला आहे। म्हणून श्री समर्थ या समासात काय सांगतात आहे ते आपण पाहूया। समर्थ म्हणतायत मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण तया परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे। जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्म्यासी। म्हणजे परमेश्वराला परमात्म्याला कुठेही बंधन नाही, त्याला मोक्ष नाही, त्याला जन्म नाही आणि त्याला मृत्यूही नाही। अशा प्रकारे हे परमात्म्याचं लक्षण आहे। आपण मठाकाश, घटाकाश, महदाकाश आणि चिदाकाश अशा प्रकारच्या आकाशाचा विचार केला, त्यामध्ये परमात्म तत्व हे चिदाकाशामध्ये आहे, चिदाकाशाप्रमाणे आहे आणि त्या कोणाच्या उपाधीमुळे जो जीव असतो त्याला त्या उपाधीमुळे तसा आकार प्राप्त होतो। म्हणून समर्थ म्हणतात आहे मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण दुसरा नाहीच आहे। अहम मी ब्रह्मा आहे, अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्मा आहे आणि आता मी मला सांगितलं आहे ते आता मला कळते आहे, हळूहळू ते आता मला पटायला लागले आहे। म्हणून म्हणतात आहे परमात्मा तोची जाण। आता या परमात्म्याचं लक्षण कसं आहे ते मात्र आता तुम्हाला मी सांगतो आहे, ते जरा शांततेने ऐकावं म्हणजे लक्षण कळलं की त्या वस्तूचा परिचय होतो। तुम्हाला एखादी वस्तू सांगितली की ही अशी अशी आहे, जिलेबी कशी आहे तोंडी सांगायचं आहे, मग आपण तिचं तोंडी सांगताना ती कशी आहे म्हणजे तिचं लक्षण सांगतो। तिचा रंग केशरी आहे हे लक्षण आहे, ती अशी वेटोळेकार असते, गोल असते, तिचा जरा चिकटपणा असतो, चाखून पाहिल्यावर गोडवा लक्षात येतो, गोड असते, गरम असताना ती अधिक चांगली लागते। सगळी लक्षणं आहेत त्या जिलेबीची, जशी लक्षणं आम्ही पाहतो तसे ब्रह्माचे सुद्धा परमात्म्याचे सुद्धा लक्षणं आहेत। ते लक्षणं तुम्ही लक्षात घ्या। ती लक्षणं लक्षात घेतली की आम्हाला नेमकी ती वस्तू कशी आहे म्हणजे कोणती, ती सद्वस्तू, तो ब्रह्म कसा आहे याची आम्हाला कल्पना येईल आणि त्याचा चांगला परिचय झाला की आपण तोच आहे याची अनुभूती येईल। म्हणून समर्थ पुढे म्हणतात परमात्मा निर्गुण निराकार, त्याचं लक्षण समर्थ सांगतात आहे की जन्म नाही मृत्यू नाही आणि ज्याला जन्म त्याला मृत्यू, ज्याला जन्म आहे त्यालाच मृत्यू आहे। मग परमात्मा जन्मही घेत नाही आणि परमात्म्याला अंतही नाही। म्हणून म्हटलंय आपण म्हणतो परमात्मा येतो, तो येत नाही, मुळामध्ये तो जातच नाही, मग येईल कसा? देह धारण करण्यात येतो, देह धारण करणारा येतो, देह टाकला की जातो। म्हणजे जसा मनुष्य जन्म आहे, मनुष्य जन्माला येतो देह धारण करून आणि तो जातो, पण परमात्मा तसा नाही। परमात्मा जन्मच घेत नाही, मग जातो कुठे? जातच नाही, ते येतो कुठे? हे सुद्धा आम्हाला दिसण्यास
दिसण्यासाठीच आहे. मुळामध्ये येणे आणि जाणे नाहीच आहे. मोक्ष आणि बंधन हे दोन्हीही परमात्म्याजवळ नाही आहेत. परमात्म्याला बंधनही नाहीत आणि परमात्म्याला मोक्षाचाही संबंध नाही. म्हणून समर्थ म्हणतायत तो परमात्मा कसा आहे, तर परमात्मा म्हणजे परमात्मा म्हणजे सद्वस्तू. परमात्मा निर्गुण निराकार, याचा अर्थ त्याला कुठलाही गुण नाही. एखाद्याला गुण म्हटलं की गुण नाशिवंत आहे, गुणांना शेवटी शेवट आहे. निर्गुण मात्र कायम आहे. आपण वाऱ्यावरून मागे उदाहरण पाहिलं की वारा हा कायम आहे उदाहरणार्थ म्हणून, परंतु त्यातला एक घटक जर आम्ही निवडला, हायड्रोजन घेतला, ऑक्सिजन घेतला, नायट्रोजन घेतला, तर त्याला एक विशिष्ट गुण प्राप्त झालेला आहे. त्याचं ते लक्षण आहे, तो तसा आहे हे ओळखू येतं. पण नुसता वारा म्हटला तर लक्षात येत नाही. म्हणून सामान्य तत्व जी आहेत ती व्यापक आहेत आणि विशेष तत्व आलेली आहेत. विशेष तत्व आहेत ती अल्प आहेत. म्हणून परमात्मा हा सर्वांगटी असल्यामुळे हे सामान्य तत्वामध्ये मोडते. विशेष तत्व हा गुणामध्ये येते. जे गुण आहे ते विशेष तत्वाने ओळखू येतात. म्हणून परमात्मा गुणांच्या बाबतीत जर विचार केला तर तो निर्गुण आहे. पाण्याला कोणता रंग आहे सांगा बरं, शोधून सुद्धा सांगता येणार नाही. पण पाण्यामध्ये 7ही रंग आहेत. समर्थाने निर्गुण या शब्दाचा अर्थ सर्व गुणांनी युक्त असं म्हटलेला आहे. सर्व गुण त्याच्यात आहेत, सर्व रंग त्याच्यात आहेत, म्हणून त्याचा रंग सांगता येत नाही. पण काळा, पिवळा, हिरवा म्हटलं की लक्षात येईल की जेव्हा त्यामध्ये तो रंग प्राकर्षाने दिसेल. पण जो सर्व गुणांनी नटलेला आहे त्याला कुठला रंग सांगावं? सर्व गुणांनी नटला आहे त्याला कुठला रंग सांगावा? तो रंगहीन असणे याचाच अर्थ तो कुठल्या तरी सर्व रंगांनी नटलेला असणे. सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा पाणी पडते तेव्हा दुसऱ्या ठिकाणी त्याची छाया पडते आणि त्यामध्ये आपल्याला 7ही प्रकारचे रंग प्रकट होतात, म्हणजे सप्तरंग. म्हणून आम्ही म्हणतो इंद्रधनुष्य जे आहे, ता नाही पी नी पाजा, तांबडा ता नाही पी नी पाजा, नारंगी, हिरवा, पिवळा, निळा, पारवा आणि जांभळा या 7ही रंगांनी ते नटलं आहे. ते पाण्यामध्ये आहे हे सिद्ध होते. आणि सूर्याला कुठला रंग आहे हो? प्रकाशाला कुठला रंग आहे? तो पांढराही नाही आणि काळाही नाही. सूर्य प्रकाशामुळे वस्तू प्रकाशित होते, वस्तू दिसते. प्रकाश हा दृश्य आहे आणि प्रकाशामुळे वस्तू दृश्य होते. तशी ब्रह्मामुळे हे जगत दृश्य झालेलं आहे आणि जे दिसणारं दृश्य जगत आहे म्हणजे माया आहे. जे दिसतं आहे त्याला आम्ही मानतो आहे आणि जे दिसत नाही त्याला मानत नाही. म्हणून जे दिसत नाही ते आहे आणि जे दिसते ते नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे निर्गुण निराकार. परब्रह्म कसा आहे? तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. परमात्मा हा कसा आहे? अनंत आहे, ज्याचा अंत नाही, ज्याला अनंत असे म्हणतात. शेवट कोणाचा नाही, अंत कोणाचा नाही हो. प्रत्येक गोष्टीचा शेवट आहे जगाच्या पाठीवर. सगळं विचार करा. एकट्यात बसा आणि विचार करा कोणती गोष्ट कायम आहे? एकही गोष्ट या जगात कायम नाही. म्हणजे इतकंच नाही तर पंचमहाभूत नष्ट होणार असं म्हटल्यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही. मग ज्याचा अंत आहे, ज्याचा अंत नाही, त्याचं नाव अनंत आहे. म्हणून समर्थ म्हणतात तो अपार आहे, त्याला पारावार नाही. त्याला इकडून तिकडे जाता येणार नाही, कारण तो सगळीकडे लपलेला आहे. सगळं त्याच्यामध्ये आहे. परमात्मा नित्य आहे, लपला आहे. परमात्मा नित्य आहे, निरंतर आहे. नित्य असणे याचाच अर्थ काल होतं, आज आहे आणि उद्याही राहणार. याचा अर्थ त्याला नित्यता आहे. काल आहे, आज आणि उद्या. या शब्दाचा अर्थ कुठल्याही युगामध्ये, कुठल्याही कालामध्ये तो काल होता, तो आज आहे आणि उद्याही आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्हीमध्ये तो कायम आहे. भूतामध्ये सुद्धा आहे, वर्तमानामध्ये सुद्धा आहे, भविष्यामध्ये सुद्धा तो राहणार आहे. अशी कुठली गोष्ट आहे जगामध्ये जी आहे तिला परमात्मा म्हणावं? जैसे तैसे, जे जसं आहे ते तसंच आहे, त्यात बदल नाही आहे. अनेकांना असे वाटते की जो बदल आहे तो मायेचा खेळ आहे. मायेचा खेळ आहे म्हणून बदल आहे. पण तो
बदलवतो, तो बदलवणारा जो आहे, तो कर्ता जो आहे, तो अदृश्य आहे. म्हणून म्हटलंय परमात्मा सर्वांस व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. परमात्म्याचं लक्षण सांगतो आहे समर्थ म्हणतात. ते लक्षण ऐका. परमात्मा हा व्यापक आहे, असा तो परमात्मा संकुचित नाही आहे. तो एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही, असं कधी होणार नाही. म्हणून तर नुसतं मूर्तीमध्ये परमात्मा मानणं, नुसतं देवळामध्ये देव मानणं हे संकुचित विचार आहे. व्यापकता हे पूजेअंती प्राप्त होते. जेव्हा देवळात देव दिसू लागतो तेव्हा तो देव देहात सुद्धा दिसू लागतो. म्हणून समर्थांनी पुढे पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे म्हटलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक शरीर हे भगवंताचं घर आहे, म्हणजे त्यामध्ये आत्माराम वास करतो आहे. आणि जितुकी शरीरे तितुकी मंदिरे कळली पाहिजे तो, असं समर्थ म्हणतात. म्हणून घटघटमे साई रमता, प्रत्येक घटाघटामध्ये प्रत्येक शरीरामध्ये तो परमेश्वर वास करतो आहे. म्हणून अंतःकरण एक की अनेक, तर अंतःकरण एकच आहे, जाणीव एकच आहे. ते देह बदलेल परंतु त्यामध्ये असलेलं तत्व मात्र ते कायम राहणार आहे. आम्हाला सापाची भीती वाटते, भय आमच्याकडे आहे. सापालाही आपली भीती वाटते, तिथेही अंतःकरण आहे. पण अंतःकरण दोन्हीकडे आहे. त्याला भूक लागते, आपल्यालाही भूक लागते. त्याला आराम पाहिजे, आम्हालाही आराम पाहिजे. त्याला भय आहे, आम्हालाही भय आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी अंतःकरण रूपाने, जीव रूपाने, ब्रह्म रूपाने सर्व ठिकाणी सारखं आहे. म्हणून समर्थांनी तो परमेश्वर ब्रह्म सर्वत्र वास करतो आहे हे कायम लक्षात ठेवा. म्हणून कुठलाही भेद हा आहे तो दृश्य स्वरूपाचा भेद आहे. ब्रह्मतत्वाचा विचार केला तर त्या ठिकाणी अभेद आहे, काहीही भेद नाही. जगाच्या पाठीवर असलेलं कुठलंही पाणी हे परीक्षण केले असता हे लक्षात येईल की सगळ्यांमध्ये H2O हे आपल्याला सिद्ध होते. मग ते सागरातलं पाणी असो, नदीतलं पाणी असो, ओढ्यातलं पाणी असो, आकाशातून पडणारं पाणी असो, आपल्या घरातलं मठाचं पाणी असो, कुठलंही पाणी असो, त्यामध्ये जसे घटक दिसतात त्याप्रमाणे परमात्मा हा सर्व इंद्रियांमध्ये, सर्व देहांमध्ये, सर्वांठाई तो कायम आहे. त्यामध्ये बदल नाही. म्हणून त्याला व्यापक म्हटलं आहे. तो परमात्मा कसा आहे? अनेकी आहे आणि एक आहे. म्हणून आम्ही अनेक देवांना मानतो. श्रीरामांना मानतो, श्रीकृष्णांना मानतो, हनुमंतांना मानतो, भगवान शंकरांना मानतो, देवींना मानतो. 33 कोटी देव आहेत, तो सगळ्यांना आपण मानतो. ते अनेक आहेत, पण त्या अनेकांमध्ये एकच तत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे. म्हणून अनेकी सदा एक देवासी पाहे असे समर्थ मनाच्या श्लोकात मध्ये म्हणतात आहे. ते एक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात परमात्म्याचा विवेक कसा आहे? अर्थकी आहे, तर्काला बसत नाही. मी तर्क किती करण्याचा प्रयत्न केला, मी कितीही त्याच्यावर चिकित्सा केली तरी तर्क त्यात बसत नाही. आमची बुद्धी सुद्धा तिथे मंदावते, बुद्धी सुद्धा तिथे क्षीण होते, बुद्धी सुद्धा काम करत नाही. थकून जाऊ पण ब्रह्म कळायचं नाही. म्हणून विवेकाने लक्षात ठेवावं की ते अतर्की आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे ऐसी परमात्म्याची स्थिती बोलताती वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती येथे संशय नाही. परमात्मा पाविजे म्हणजे प्राप्त होतो, भक्तीने प्राप्त होतो. भक्त या शब्दाचाच अर्थ जो विभक्त नाही त्याला भक्त असे म्हणतात. विभक्त म्हणजे अलग असणे आणि भक्त या शब्दाचा अर्थ जोडलेला. एखादा संसाराचा भक्त असतो, ते संसाराशी जोडलेला असतो. आणि एखादा देशाचा भक्त असतो, तो देशाशी जोडलेला असतो. एखादा धर्माचा भक्त असतो, तो धर्माशी जोडलेला असतो. समर्थ म्हणतात आहे तुम्ही भक्त व्हा आणि फक्त त्या परमेश्वराचे भक्त व्हा. त्या परमेश्वराचा एकदा मनुष्य भक्त झाला, त्याला कायम जोडलेला असला, कायम त्याचं अनुसंधान कायम राहिलं की मग ब्रह्म आहे अशी जर माणसाने भक्ती केली तर भक्तीनंतर काय होईल की आपल्याला कोणताही संशय शिल्लक राहणार नाही. म्हणून म्हटलं आहे तये भक्तीचे लक्षण भक्ती नविदा भजन, नविदा भजने पावन बहु भक्त झाले. आता समर्थ म्हणतात भक्तीचं बंधन घातलंय. म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवविदा भक्तीमध्ये भक्तीचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. श्रवणम, कीर्तनम, नामस्मरणम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अनुचरणम, वंदनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम ही नवविदा भक्ती आहेत. आणि स्वतंत्र दशक त्यांनी भक्तीवर लिहिलेले आहेत. प्रत्येक भक्तीचा वेगळा समास.
त्या भक्तीमध्ये नविदा भक्तींचं वर्णन केलेलं आहे. श्रवण भक्तीपासून तर आत्मनिवेदन भक्तीपर्यंत समर्थ प्रत्येक भक्ती ही एक क्रमविकास आहे असंही म्हणतात. आणि प्रत्येक भक्ती ही स्वतः स्वयंपूर्ण आहे असंही सांगतात. एका भक्तीने सुद्धा माणसाचा उद्धार होतो. श्रवण भक्ती केली, नुसत्या श्रवण भक्तीने उद्धार झालेला आहे. परीक्षित राजाचं उदाहरण घ्या. नुसतं श्रवण केलं, 7 दिवसात मनुष्य मुक्त. म्हणून नविदा भक्ती लक्षात ठेवाव्या. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे आणि विष्णू स्मरण म्हणजे नामस्मरण भक्ती आहे. म्हणून म्हटलंय श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशा प्रकारच्या नविदा भक्ती आहेत. या नवही भक्ती समर्थ म्हणतात आहे भक्ती नविदा भजन. त्या मनापासून करा. नविदा भजने पावन. नविदा भजनाने माणसाला पावन होता येते आणि शेवटी बहुभक्त झाले. आता बहुभक्त झाले म्हणजे अनेक भक्त या भक्तीच्या माध्यमातून उद्धरले असे म्हणा, किंवा अनेक भक्ती केल्यामुळे भक्त झाले. याचा अर्थ कायमस्वरूपी परमेश्वराला जोडले गेले. ते परमात्मा रूप झाले. ती सख्य भक्ती असो, ती दास्य भक्ती असो, ती पादसेवन भक्ती असो, ती अर्चन भक्ती असो, ती आत्मनिवेदन भक्ती असो, कुठलीही भक्ती घ्या. नामस्मरण नुसतं करून सुद्धा आपल्याला भगवंताशी जोडता येण्यासाठी जी केले जाते क्रिया तिला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे काय तर ज्या कृतीने आम्ही भगवंताशी कायमस्वरूपी नुसतं शरीराने नाही मनाने जोडले जाऊ त्याला समर्थ भक्ती असं म्हणतात. आम्ही श्रवण करतो म्हणजे काय करतो, ऐकतो म्हणजे काय करतो तर भगवंताशी मनाच्या माध्यमातून जोडले जातो. कीर्तन करतो म्हणजे लोकांना सांगतो, सांगण्याने सुद्धा भक्ती घडते. कारण नुसतं ऐकून काय फायदा, ऐकल्याबरोबर आपल्या मुखातून सुद्धा ती गोष्ट इतरांना सांगता आली पाहिजे. म्हणून कीर्तनकार आणि श्रोते हे दोघेही भक्तच आहेत. आता काय ऐकायचं ते ऐकलं, कसं ऐकायचं तेही ऐकलं, काय सांगायचं ते सांगितलं आणि शेवटी त्याचं परिवसन कशामध्ये झालं, नामस्मरणामध्ये झालं. म्हणून म्हटलंय नामस्मरणे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. महादोषांची गिरीवर राम नामे नासती. म्हणून नामस्मरण भक्ती. मग जर एकच भक्ती करून आम्हाला जर कंटाळा आला असेल, कारण माणसाला एकच कृती करत असताना कधी कधी आळस येऊ शकतो. नुसतं नामस्मरण दिवसभर करत राहा. बरं तुम्ही म्हणाल वेळे व्हायची वेळ येईल. नुसतं प्रवचन करत राहा, अर्धा तास ठीक आहे, 1 तास ठीक आहे, 2 तास कीर्तन ठीक आहे. दिवसभर कीर्तन करत राहा म्हटलं तर करू शकणार नाही. श्रवण करायचं म्हटलं तर किती वेळ श्रवण करायचं हो, अखंड श्रवण करा म्हटलं तर मुश्किल होऊन जाईल. अर्धा तास सुद्धा श्रवण करताना माणसाचं मन विचलित होते. अखंड श्रवण करणं कठीण आहे. म्हणून काही वेळ श्रवण करा, काही वेळ चांगल्या गोष्टी इतरांना सांगा, काही वेळ नामस्मरण करा, पूजा करा, अर्चन करा, चांगले लोक दिसतील त्यांना वंदन करा, त्यांची थोडी सेवा करा, सगळ्या गोष्टी करा. सगळ्या भक्ती भक्ताला करता येतात, अखंड करता येतात, त्यात खंड पावत नाही. एकच भक्ती करतो म्हटलं तर जड जाते. सख्य करा, आत्मनिवेदन करा, हळूहळू त्याचा क्रमविकास होईल, हळूहळू माणसाला करता येईल. जसं एखाद्या विद्यार्थ्याला ज्ञान शिकवायचं असेल तर नुसतं त्याला सांगत नाही, तर त्याला कधी बोलायला लावतात, कधी लिहायला लावतात, कधी वाचायला लावतात आणि नंतर त्याला त्या गोष्टी कळतात. म्हणून लिहिता येणे, वाचता येणे, बोलता येणे या गोष्टी येऊ लागल्या की हळूहळू त्याला गोष्टी कळतात. म्हणून अशा प्रकारे आम्ही भक्ती करावी आणि त्या भक्तीच्या माध्यमातून भगवंताशी जोडलं राहावं. याचा अर्थ भक्त व्हावं. आणि जो भक्त नाही त्याला अभक्त असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे नवविधा भक्तीने सगळे लोक पावन झाले. म्हणून म्हटलं आहे तया नविदामध्ये सार, परंतु आता सार स्वरूपात समर्थ म्हणतात त्या नविदा भक्तीमध्ये सार कोणतं आहे तर आत्मनिवेदन थोर. आत्मनिवेदन थोर. शेवटी काय सांगितलंय, श्रवणापासून आत्मनिवेदन याचा अर्थ तो क्रमविकास आहे. आणि श्रवण भक्ती याचं शेवटी परिवसन कशात झालं पाहिजे तर आत्मनिवेदनामध्ये झालं पाहिजे. आत्मनिवेदन म्हणजे मी ब्रह्म आहे हे स्वतःला सांगणे, स्वतःला अनुभूती करून देणे. म्हणून म्हटलं आहे तया नविदा मध्ये सार, आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये. आपुलिया स्वानुभवे आपणास निवेदावे,
आत्मनिवेदन जाणावे ऐसे असे. महत्व पूजेचा अंती देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती आत्मनिवेदनाची. आपणास निवेदिती ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती तत्काळ देतो. म्हणून अशा प्रकारे आम्हाला आत्मनिवेदन साधायचं आहे आणि शेवटी भगवंताला आपलं शिर वाहायचं आहे, समर्पण करायचं आहे. शिर वाहणे म्हणजे त्याला शेवटी नम्र होणे, त्याच्यासमोर नमस्कार करणे, त्याला साष्टांग दंडवत घालणे आणि परमेश्वराला प्रार्थना करणे की मला यातून आता मुक्त कर. श्री समर्थांनी या समासामध्ये ब्रह्म आहोत, आत्मस्वरूप आहोत, म्हणून आत्मदर्शन त्यांनी या समासामध्ये आपल्याला घडवलेलं आहे. म्हणून समर्थ या समासामध्ये भगवंत आणि भक्त यांचं ऐक्य कसं होईल आणि ऐक्य होण्यासाठी भक्ताने नेमकं काय करावं हे ते सांगतात आहे. म्हणून म्हटलं आहे, आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊ न पडावे किंवा मस्तक तोडावे देवापुढे. ऐसे ऐकून बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. आत्मनिवेदनाचे लक्षण आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. मग शिष्याचा प्रश्नच आहे की आपण कैसे निवेदावे, आपण कोठे जाऊन पडावं, आणि इतकंच नाही तर देवाला मस्तक व्हावं. मस्तक वाहणे म्हणजे आपला नाही तर देवाला मस्तक वाहणे म्हणजे मीपणा टाकून भगवंताकडे कसं जावं, पूर्ण शरणागती भगवंताजवळ कशी करावी हे समर्थ म्हणतात. म्हणून म्हटलं आहे, ऐसे ऐकून बोलणे, वक्ता वदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे एकाग्र चित्ते. आता शांततेने ऐका. काय ऐकायचं आहे तर आत्मनिवेदनाचे लक्षण. आत्मनिवेदन म्हणजे काय याचं लक्षण आम्हाला ऐकायचं आहे. आधी पहावे मी कोण, खरंच सांगा मी कोण आहे. माझं नाव जे कोणी ठेवलं आहे माझ्या आई वडिलांनी, तो मी आहे का, खरंच आहे का हो. मी म्हणजे देह आहे का. मग मला ज्या ज्या उपाधी प्राप्त झालेल्या आहेत, ज्या ज्या उपाधी मला लागू झालेल्या आहेत, त्या सर्व उपाधींचा मी विचार जर केला तर तुम्ही शेवट अंती जसं म्हणाल की मी यापैकी कोणीही नाही आहे. मी देह अजिबात नाही. मी मला आई वडिलांनी दिलेलं नाव ज्याचं जे जे असेल ते मी आहे का तर नाही. या देहाला ते नाव दिले आहे. मग मी कोण आहे. कोणी मला शिक्षक म्हणतात आणि त्यात अनेक नाती येतात. कोणी मला मग त्याच्यामध्ये नातीसुद्धा आहेत. कोणी मला शिक्षक म्हणतात, कोणी मला ताई म्हणतात, कोणी आई म्हणतात, कोण मामी म्हणतं, कोण काकी म्हणतं, कोण मावशी म्हणतं, कोण आत्या म्हणतं. नाना प्रकारच्या उपाध्या दिलेल्या जातात. पण ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी मी कोण होतो. जन्माच्या अगोदर या उपाध्या कोणाला लावल्या होत्या. याचा अर्थ जन्मापूर्वी मला कुठलीही उपाधी नव्हती. जन्म झाल्याबरोबर हा देह प्राप्त झाला आणि त्यामुळे या देहाला सगळ्या उपाध्या लावल्या जातात. म्हणून कधी कधी गमतीने लोक असं विचारतात की काय हो तुमचं नाव काय आहे, तर म्हणतात या देहाला रमेश म्हणतात, म्हणून मीचा शोध घेणे. याचा अर्थ या सगळ्या उपाधी टाकल्यानंतर जो शिल्लक राहील तो कोण आहे, मी आहे. मग मी म्हणजे कोण आहे, मी कोण आहे तर अहम ब्रह्मास्मी. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात मी कोण याचा शोध घेणे, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. मग त्यानंतर यामध्ये 82 तत्वांचा निराश झाल्यानंतर, तत्व झाडा केल्यानंतर मी जो नेमका शिल्लक राहील तो मी निर्गुण निराकार परब्रह्म आहे. आणि एकदा उपाधी सगळी टाकली की राहिलेला जो भाग आहे तो परमात्मा आहे. म्हणून समर्थ म्हणतात देवा भक्ताचे शोधन. कुठला देव, कोण भक्त, करिता होते आत्मनिवेदन. देव आहे पुरातन, भक्त पाहे. पुरातन म्हणजे तो पूर्वीपासून आहे, आज आहे आणि उद्याही राहणार नाही असं नाही. तो आजही आहे, उद्याही राहणार आहे. तो सनातन आहे, अनंत काळाचा आहे. तो परब्रह्म अखंड आहे, अभंग आहे, तो कायम आहे. आणि त्यामुळे तो मी आहे, तो माझ्यापेक्षा वेगळा आहे असं म्हणाल तर मी अभक्त होईल. आणि तो आणि मी एकच आहे असं म्हणाल तर मी भक्त होईल. म्हणून संतांनी भक्त व्हा असा आग्रह केलेला आहे. भक्त होणे याचा अर्थ कायमस्वरूपी देव आणि भक्त, देव आणि साधक तो एकमेकाला कायम एकरूप राहणे याचा अर्थ आहे भक्त. समर्थांनी त्याचा उल्लेख केला आहे पुढे. समर्थ म्हणतात देवास ओळखो जाता, तेथे झाली तद्रूपता. देव भक्त विभक्तता मुळीच नाही. देव आणि भक्त यांची विभक्तता याचा अर्थ अलगपणा नाहीच,
तो दिसतो आहे, अलगपणा तो केवळ फक्त मायेमुळे दिसतो आहे. घुंगट पे पट खोल रे, घुंगट के पट खोल रे, तो हे राम मिलेंगे. याचा अर्थ माझ्या डोळ्यासमोर जो मायेचा पटल आलेला आहे, जो भ्रमाचा पटल आलेला आहे, तो जरा बाजूला सारला, तो आणि मी एकच आहे याची अनुभूती येते. म्हणून पुढे म्हटलंय, विभक्त नाही म्हणून अभक्त, बंधन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त. जो भक्त आहे तो विभक्त कधीही राहू शकत नाही, कारण ब्रह्म आणि जीव यांचं ऐक्य आहे. ते दोन्ही एकच आहेत. फक्त मीपणामुळे, मी देह आहे या अहंकारामुळे देव आणि भक्तामध्ये आपण इथे विभक्त तो आहे निर्माण केलेली आहे, विभक्तता निर्माण केलेली आहे. म्हणून विभक्त नाही आणि म्हणून भक्त आहे तो बद्ध नाहीच आहे. तो कुठे बांधला आहे? आम्ही स्वतःला आमच्या कल्पनेने, आमच्या विचाराने, आम्ही या संसाराला आम्ही बांधले गेलेलो आहोत. आमच्यामुळे आम्ही बांधले गेलेलो आहोत. आम्हाला कोणी बांधलेलं नाही आहे. म्हणून भक्त आणि तो विभक्त, आणि विभक्त नाही तो भक्त. म्हणून इथे समर्थ म्हणतात, बद्ध नाही तो मुक्त आहे, अयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे. मी जे सगळं तुम्हाला सांगतो आहे ते शास्त्र सोडून काही सांगत नाही. देवभक्तांचे पाहता मूळ, देव कोण आणि भक्त कोण याचं जर मूळ होता, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा. हे जे दिसणारं दृश्य आहे, या दृश्यापेक्षा मी वेगळा आहे. मी फक्त द्रष्टा म्हणून एका दृश्यामध्ये पहा, तुम्ही साक्षी म्हणून या सगळ्या दृश्याकडे पहा. म्हणजे तुम्ही देह नाही, तुम्ही परमात्मा आहात याची अनुभूती तुम्हाला येईल. तुम्ही या संसारामध्ये मी आहे असं समजता. म्हणून आपल्याला भगवंत काय आहे हे कळत नाही. तुम्ही यापेक्षा वेगळे व्हा, विभक्त व्हा, आणि तुम्ही भक्त म्हणून तुम्ही भगवंताशी जोडा. आणि भक्त संसाराशी, आणि फक्त संसाराशी आम्ही काय फक्त संसाराचा भक्त होतो आणि भगवंतापासून विभक्त होतो. म्हणून संसारापासून विभक्त व्हावं आणि भगवंताजवळ भक्त म्हणून राहावं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण देवा भक्ताचे पाहता मूळ, त्याचं मूळ पाहता काय आहे? होय भेदाचे निर्मूळ. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला भेद दिसतो आहे, सृष्टीमध्ये नाना प्रकारचे भेद आम्हाला दिसतात, मागे आपण त्याचा विचार केलेला आहे. जसं दोन जीवामधला भेद त्याला म्हणतात जीव जीवांचा भेद. दुसरा समर्थाने सांगितलाय जीव आणि जडाचा भेद. अशा प्रकारचे 5 भेद आहेत. या 5ही भेदांच्या पलीकडे आम्ही आहोत. म्हणून होय भेदाचे निर्मूळ. सगळे जे भेद आहेत ते नष्ट होतात आणि या जगामध्ये जे दिसते ते नष्ट होणार आहे असं समजल्यानंतर भेद संपतो आणि अभेदत्व म्हणजे माझं निर्मळ, अखंड, अभंग असं असलेलं माझं जे मूळ तत्व आहे, जी मूळ सद्वस्तू आहे, ती मी आहे याची अनुभूती आपल्याला येते. म्हणून म्हटलंय एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा. हे जे आम्हाला दिसणारं दृश्य आहे, या दृश्यापेक्षा मी वेगळा आहे याची आम्हाला अनुभूती येते. म्हणून म्हटलं आहे तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसनी निरसोन गेली. अशा प्रकारे देव आणि भक्त यातला जो भेद आहे तो भेद निघून जातो आणि आत्मनिवेदनाचे अंती जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. 4 प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्या मुक्तीमध्ये सायुज्यता जी मुक्ती आहे ती सर्वश्रेष्ठ मुक्ती आहे. मग ती सखोलता, मग ती सलोकता असेल, समीपता असेल, स्वरूपता असेल, या 3ही मुक्तीपेक्षा सायुज्य मुक्ती ही सर्वश्रेष्ठ मुक्ती आहे. सायुज्यता मुक्ती म्हणजे काय याची व्याख्या समर्थाने केलेली आहे, ती लक्षात ठेवावी. सायुज्यता मुक्ती म्हणजे काय तर आत्मनिवेदनाच्या अंती, म्हणजे मी स्वतःचं परीक्षण केल्यानंतर, आत्मनिवेदन केल्यानंतर मी कोण आहे हे पाहिल्यानंतर काय कळेल? जे का घडली अभेद भक्ती, मी आणि भगवंत एक आहे अशा प्रकारचं अभेदत्व, अशा प्रकारची एकरूपता, अशा प्रकारचं तादात्म्य त्या ठिकाणी निर्माण होते. त्याला तये नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी. याला सायुज्य मुक्ती असे म्हणतात. म्हणून भक्ताने सायुज्य मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करावा. म्हणून म्हटलंय जो संतांशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. म्हणून याचं उत्तर समर्थ देत आहे, जो संतांशी शरण गेला, संतांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला संतत्व प्राप्त केलं,
आम्हाला संतत्व प्राप्त होतं. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अद्वैत तत्वज्ञानामध्ये परब्रह्म आणि संत यामध्ये फक्त छोटासा भेद दाखवतो आहे. परब्रह्म कशाला म्हणावं? जे निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला परब्रह्म म्हणावं. आणि त्या निर्गुण निराकार परब्रह्माने सगुण साकारत्व जर स्वीकारलेलं असेल तर त्यांना संत म्हणावं. म्हणून संत आणि प्रत्यक्ष परमात्मा भिन्न नाही आहेत. फक्त आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या परमात्म्याने सगुण साकारत्व धारण केलेलं आहे. म्हणून त्या संतांना आम्ही शरण जावं. संत म्हणजे कोण? त्यांना आम्ही भूदेव म्हणतो. भूदेवाला आम्ही शरण गेलं पाहिजे. आणि भूदेवाला एकदा का शरण गेलं म्हणजे या संतांना शरण गेलं की संत आमच्यामध्ये असलेली एकवाक्यता आणि आमच्यामध्ये असलेलं अद्वैत तत्वज्ञान याचा बोध करून देतात. आणि एकदा का बोध झाला, एकदा मला कळलं की मग मला त्या परमात्मा तत्वापासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. त्याप्रमाणे खाली समर्थांनी दृष्टांत दिले आहे ते आता आपण पाहूया. नदी मिळाली सागरी. नदी कोणाला मिळाली? सागराला मिळाली. ते निवडावी कोणे परी. लोह सोने होता माघारी काळीमा नये. ज्याप्रमाणे सागराला जर नदी मिळाली तर ती नदी पुन्हा अलग करता येत नाही. ती सागर रूप होऊन जाते. तो मी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिला अलग करता येत नाही. गंगा सागरास मिळाली तर ती गंगा ही सागर रूप झाली म्हणून ती गंगा सागर झाली आहे. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, समर्थांनी लोखंड आणि सोन्याचं उदाहरण दिलंय. नदी सागरास मिळाली ते झालं. आता ते निवडावी कोणे परी. लोह सोने होता माघारी काळीमा नये. म्हणजे समर्थ म्हणतात की लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर झालं. त्या परिसाचा स्पर्श झाल्यानंतर, एकदा सोने झाल्यानंतर त्या सोन्याला कधीही पुन्हा काळीमा चढत नाही. पुन्हा त्याला काळीमा निर्माण होत, काळेपणा निर्माण होत नाही. लोखंडाप्रमाणे ते जळत नाही, ते आहे तसं कायम राहते. त्याप्रमाणे मी परब्रह्म आहे, मी सच्चिदानंद आहे, मी ब्रह्मतत्व आहे, मी सत्व वस्तू आहे, अशा प्रकारचा बोध केव्हा प्राप्त होतो? जेव्हा मी संतांना शरण जातो तेव्हा. म्हणून परमेश्वराला प्रार्थना करा की माझ्या जीवनामध्ये संतांचा सहवास लाभावा. म्हणून म्हटलंय, न लगे मुक्तीस धनसंपदा. संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आहे. न लगे मुक्ती. मला मुक्ती देऊ नकोस, कारण मुळामध्ये मी बंधनातच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आहे, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. मला काही नको, तर मला काय दे? तर मला फक्त संतांचा सहवास दे. संत सहवासामुळे माझं चित्त प्रशस्त होईल आणि मी परमात्मा आहे याचा मला बोध होईल. म्हणून संतांची भेटी दे. ज्याच्या जीवनामध्ये संत येतात त्याचं जीवन सोनं होऊन जाते. त्याच्या जीवनामध्ये सोन्याचं रूपांतर होते. तो जीव आहे तो परमात्मा तत्व प्राप्त करतो. म्हणून असे संत म्हणतात, भेटावेत. असे संत आम्हाला भेटावेत आणि ते संत आम्हाला भेटण्यासाठी आम्ही भगवंताची प्रार्थना करावी. आम्हाला भगवंत भेटावा याची गरज नाही आहे. कारण का? तर आपण संतांच्या सहवासात गेले, संत आम्हाला आपोआपच भेटणार आहेत. वासराला धरलं की जशी गाय तिथे आपोआपच येते, त्याप्रमाणे आम्ही संतांना आमच्या जवळ केलं की आपोआपच भगवंत त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तू ते लक्षात घे. तैसा भगवंती मिळाला तो नवचे वेगळा केला. देवभक्त आपण झाला विभक्त नव्हे. म्हणजे अशा प्रकारे मी आता परमेश्वर झालेलो आहे. आता मला कोणीही विभक्त करू शकणार नाही. हा बोध आम्हाला संतांच्या सहवासात येतो. आम्हाला शब्द ज्ञान आज प्राप्त होते, ज्ञानम मिळते. पण हे सगळं ज्ञान आम्हाला हे सगळं शाब्दिक ज्ञान प्राप्त होते. आम्हाला अनुभवाचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी त्या अनुसंधानामध्ये आपल्याला कायम राहावे लागते. आणि ते अनुसंधान साधलं की पुढे काय होईल? देव भक्त दोन्ही एक. ज्यासी कळला विवेक साधूजनी मोक्षदायक तोची जाणावा. आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य पाने तत्काळ अंगी. तसं एखादा राजा असेल तर आम्हाला राजा होता येत नाही, पण राज्यपद जर आम्हाला भोगायचं असेल तर काय करावं? तर राजाच्या कुटुंबामध्ये राजाचा पुत्र म्हणून जन्माला यावं. की तो आहे तरी सुद्धा राज्य माझंच आहे असं त्याला वाटते. म्हणजे जो मान राजाला तोच राजपुत्राचा
तोच राजपुत्राला सन्मान असतो। त्याप्रमाणे भक्त जर मी झालो तर भगवंताचं सर्वच ऐश्वर मला प्राप्त होणार आहे। श्रीमंतांच्या मुलाला काही न करता सुद्धा ती सगळी श्रीमंती प्राप्त होते। तसं त्याने काय सायास केला हो? काहीच नाही। त्याने काय प्रयत्न केले? वडिलांनी 1000 एकर शेती घेऊन ठेवली, वडिलांनी मोठमोठे महाल बांधून ठेवले, गाड्या घोड्या सगळं ऐश्वर ठेवलं, घरामध्ये नोकर चाकर सगळे ठेवले, सोन्या नाण्यांनी तिजोऱ्या भरून ठेवल्या, कष्ट आईवडिलांनी घेतले। या अशा प्रकारचा श्रीमंत मनुष्य सगळे काम करतो आणि सगळं ऐश्वर उभं करतो, पण त्याचा जो मुलगा आहे तो जन्म झाल्याबरोबरच त्याला हे ऐश्वर एका क्षणात प्राप्त होते। फक्त त्याचा पुत्र व्हावा लागतो। तो पुत्र झाल्याबरोबर हे जसं ऐश्वर प्राप्त होते, तसंच आम्ही भगवंताचं पुत्र झाल्यानंतर, आम्ही संतांचं सेवक झाल्यानंतर हे सगळं ऐश्वर एका क्षणात प्राप्त होते। आणि मग त्यासाठी आम्हाला अशा प्रकारे त्या साधू संतांच्या जवळ जावं लागतं। म्हणून समर्थ म्हणतात, साधू जनी मोक्षदायक तोची जाणावा। साधूच्या बरोबर गेलो की आम्हाला सगळ्या प्रकारे या सगळ्या दुःखातून, सगळ्या कष्टातून, सगळ्या प्रकारच्या या त्रासातून आम्ही मुक्त होतो। याला आम्ही त्रिविधा ताप म्हणतो। जो आध्यात्मिक ताप असेल, आधी भौतिक ताप असेल, आधी दैविक ताप असेल, या तिन्ही तापातून हा जीव एकदम मुक्त होतो। त्याला कशाचे बंधन राहत नाही, मायेतून तो सुटतो आणि भगवद रूप प्राप्त होतो। म्हणून समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, आता थांबतो मी, देव पाहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी। आता मी देव भक्तपणे पाहतो, याचा अर्थ मीच देव होतो। देव पहावया गेलो आणि देव होऊन या ठेलो। मी ज्याला पाहण्यासाठी गेलो आहे त्यामध्ये मी एकरूप झालो, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी। आणि त्यामुळे मीच आता देव झाल्यामुळे आता मला सर्व ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे। आता पुढे काय बोलावं? तर समर्थ म्हणतात, देहची होऊन राहिजे, देहची होऊन राहिजे, देह म्हणून जे राहिले तेने देह दुःख झाईजे, त्यांना देह दुःख प्राप्त होईल। देहातीत होता पाविजे परब्रह्म ते। म्हणून आम्हाला देह होऊन राहायचं नाही आहे, तर आम्हाला आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप होऊन राहायचं आहे। म्हणून श्री समर्थांनी देह पाहावा विभक्तपणे असं होऊ शकत नाही, देव पाहावा भक्तपणे, तेने ज्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी। अशा प्रकारे होऊन देहातीत, जर माणूस देहातीत झाला तर माणसाला सुख दुःख होणार नाहीत। आणि यासाठी समर्थांनी देहातीत कसं व्हावं याचं मार्गदर्शन आता पुढे समर्थ करतात आहे। पुढे समर्थ म्हणतात आहे, देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देह संग न साहे तू तुझ विदेहासी। म्हणून समर्थ म्हणतात आहे की देह, म्हणून समर्थांनी म्हटलं आहे की साध्या सरळ माणसाला कधीही ब्रँड नसतो। ऐसी बुद्धी प्रस्तावली, अशी बुद्धी समर्थ म्हणतात, आता काही आपला काळ सार्थक करू, थोडा जप करू। आता काही आपला काळ आहे, आपल्याला आत्मरूप आपलं घडण्यासाठी पहिल्यांदा आपला काळ जो आहे सार्थक लावावं लागेल। भगवंताचं थोडं नाम घ्यावं लागेल, साधनेला बसा, रोज काहीतरी बैठक घ्या, उपासना करा, ग्रंथांचं वाचन करा, भगवंताची रोज पूजा करा, रोज नामस्मरण करा, कुठलं तरी एकट्यात बसून चिंतन करा, कुठंतरी दिवसातून एखादा तरी परोपकार करा। कितीतरी जगात अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी केल्याने माझं अंतःकरण आनंदाने भरून जाईल, मी परमेश्वर रूप आहे याची हळूहळू अनुभूती होऊ लागेल। मग त्यासाठी काहीतरी करू, याचा अर्थ राहिलेला काळ काय करू? सार्थकी करू। म्हणून समर्थ म्हणतात, तुका म्हणे हेला आणि पाणी वाहू वाहू मेला। त्या पाण्यातला एक थेंबही त्या हेल्याला मिळाला नाही। त्या पाणी ओढण्याचं तो काम करत होता, गाड्या उडल्या आयुष्यभर आणि शेवटी पाणी वाहता वाहताच त्याचं मरण आलं। त्याला काय मिळालं? त्याला काहीही मिळालं नाही। तसं माणसाच्या जीवनात आयुष्यभर पैशासाठी मरमर करील, कुटुंबासाठी मरमर करील, भौतिक वस्तू प्राप्तीसाठी मरमर करील, पण त्याला शेवटी काय मिळेल? तर शेवटी त्याच्या लक्षात येईल की मी एवढी मरमर केली परंतु त्याच्यातून मला काहीही मिळालं नाही, समाधान तर नाहीच नाही। भगवंत तर किती पुढची बाजू आहे। म्हणून आपण भगवंतासाठी काहीतरी केलं पाहिजे। आपण आपल्या जीवनामध्ये असा कुठला तरी वेळ काढला पाहिजे की जो प्रपंच सोडून माझ्या भगवंतासाठी लावील। म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की मी परमेश्वर रूप आहे याची अनुभूती हळूहळू होऊ लागेल आणि मग त्यासाठी काहीतरी करू, याचा अर्थ राहिलेला काळ सार्थकी करू। काही लोकांचं 40 वर्षांचं वय आहे, काय केलं 40 वर्षापर्यंत? काही लोक 50 वर्षाचे आहेत, काही 50 वर्ष झाली
अहो 90 वर्षे 80 वर्षाचं वय झाल्यानंतर त्यांना असे वाटू लागते की आयुष्यात आम्ही नुसती मरमर केली पण त्याच्यातून आम्हाला काहीही मिळालं नाही. म्हणून समर्थ म्हणतात ऐसी बुद्धी प्रस्तावली, अशी बुद्धी प्रस्तावलेली आहे. पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी. माझं सगळं आयुष्य व्यर्थ गेलं. घटे गेली पळे गेली तास वाजे ठणानना. घटे गेली पळे गेली तास वाजे ठणानना. आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणाना. काय सांगितलंय समर्थांनी? राम का म्हणत नाही तुम्ही? समर्थांचंच वचन आहे, समर्थांचंच भजन आहे. ते म्हणतात आहे की घटे गेली पळे गेली तास वाजे ठणानना. प्रत्येक एक क्षणाला मनुष्य मरतोच आहे. एक क्षणाला तो मृत्यूच्या जवळ जातो आहे. म्हणून म्हटलंय कोण समय येईल कैसा याचा न कळे की भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती. एका क्षणामध्ये मनुष्याचं काय होईल सांगता येत नाही. तसे आयुष्य निघून गेलं तसं माणसाचं आयुष्य निघून जाईल. कशासाठी तुम्ही रमले आहात? कोणासाठी रमले आहात? जे नाशिवंत आहे नश्वर आहे त्याच्यासाठी रमले. अहो आपला जन्म म्हणजे माणसाचा जन्म हा सार्थक लागावा, सार्थकी व्हावा, या जीवाचं कल्याण व्हावं याच्यासाठी, भगवंतासाठी दुसरं कारण नाही. कुठल्याही योनीमध्ये माणसाला मुक्ती नाही हे मी सांगत नाही, हे संत सांगतात. म्हणून म्हटलंय पशुदेही नाही मुक्ती ऐसे सर्वत्र बोलती. मग ही मुक्ती कोणामध्ये आहे? तर नरदेहीच प्राप्ती. म्हणून नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे. 3 गोष्टी अलभ्य सांगितल्या आहेत ना, त्यातल्या 3 गोष्टीमध्ये गोष्टी शंकराचार्यांनी अलभ्य सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट अलभ्य गोष्ट म्हणजे मनुष्यत्व, म्हणजे माणसाला देह, मग तो पुरुषाचा असो की स्त्रीचा असो, माणसाचा देह, त्याला बुद्धी आहे, त्याला प्रगतीची इच्छा आहे, तो प्रगती करू शकतो, विचार करू शकतो, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. म्हणून तो कसा आहे? अलभ्य आहे. बाकी प्राणी करू शकत नाही. जगाच्या पाठीवरचा कुठला प्राणी स्वतःचा उत्कर्ष करू शकतो तर कोणीही करू शकत नाही. कुत्र्याचं भुंकणं तेच आहे, गाढवांचं लोळणं तेच आहे, पक्ष्यांचं उडणं तेच आहे, काही त्यांच्यात बदल नाही. कावळ्याचं कावकाव करणं तेच आहे. कोणत्याही पक्षामध्ये काहीही बदल नाही. वर्षानुवर्ष झाली तेच ते, पण मात्र माणसाच्या योनीत बदल आहे. मी दिवसेंदिवस माझ्या प्रगतीचा विचार करू शकतो, उत्कर्ष करू शकतो. जगाला सुखी करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा समर्थ म्हणतात पहिले तो सुखी हो. तू सुखी झाला की जग सुखी होईल. आता प्रश्न असा आहे की मीच सुखी का होत नाही? कारण माझं ज्याच्यात लक्ष आहे ती वस्तूच दुःखदायक आहे. दुःखाला कवटाळून सुख प्राप्तीची जे इच्छा करतात त्यांना आयुष्यात कधीच सुख मिळणार नाही. म्हणून जे सुख स्वरूप आहे, जे सत आहे, चित्त आहे आणि आनंद आहे, असं ब्रह्माचं मूळ रूप आहे, त्या ब्रह्माला मी माझं केलं पाहिजे तर तू खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी होशील. म्हणून समर्थ म्हणतात सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, तयास कैसे समाधान लोलंगतासी. म्हणून भाग्य लक्षात ठेवा. अंतरापासून वैराग्य तोची जाणावे महत् भाग्य. कुठलं अंतरापासून वैराग्य? तर संसार हा माईक आहे, संसार हा खोटा आहे, हे अंतरात कळलं पाहिजे. वरवर माणसाला कळते, शब्दज्ञान सगळ्यांना असते, कृतीत उतरण्याच्या बाबतीत सगळे गोंधळात पडतात. त्या नदीमध्ये भोवरा असतो आणि त्या भोवऱ्यामध्ये बघा मनुष्य जसा अडकतो तसा मनुष्य हा संसाराच्या भोवऱ्यात अडकतो. आणि हे भोवरं माणसाला बुडल्याशिवाय राहत नाही, बुडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून ताबडतोब आपण जागे झालं पाहिजे. आणि समर्थ म्हणतात की असा जर तू जागा झाला असेल तर तू आता तसा कृतीला लागला पाहिजे. आता मला कळलं कसं आहे, मुलाला अभ्यास कर असं म्हटलं तर तो मुलगा अभ्यास करत नाही, पण मी आता अभ्यास केला पाहिजे हे ज्या क्षणाला त्याला कळते त्यानंतर त्याला शिकवायची गरज पडत नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात ऐसी बुद्धी प्रस्तावली, पोटी अवस्था लागली, म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी. पूर्वी नाना दोष केले, म्हणजे किती दोष माणसाचे आहेत, त्या दोषांचा जर आपण विचार केला तर समर्थाने सांगितलेली जी सगळी मूर्खाची लक्षणे आहेत ती पहा, पडत मूर्खाची लक्षणं पहा, अविद्येची लक्षणं पहा, कुविद्येची पहा. याच्यात तुमच्या सगळ्या लक्षात येईल की दोष माणसामध्ये आहे, दोषांचा पुंज आहे मनुष्य. म्हणून समर्थ म्हणतात किती दोष केले ते अवघेची आठवले, पुढे येऊन उभे ठेले अंतर्यामी. म्हणजे माणसाला कळत नाही की मी एवढे दोष केले, माझ्याकडनं एवढे अपराध झाले आहेत. एकदा तो अपराध आहे असं कळलं की त्या अपराधाला कायम तिलांजली दिली पाहिजे. तिलांजली हा शब्द आपल्या मृत्यूसमयी वापरला जातो, व्यवहारात आपण सर्रास तो वापरतो, पण मुळात त्याला अर्थ कळत नाही. तिलांजली देणे म्हणजे सोडून देणे. तिलांजली द्या,
याचा अर्थ त्याला आता मुक्त करा. तसं आमच्या दोषांना आम्ही मुक्त केलं पाहिजे. आमचे दोष त्याच्यावर आम्ही तिलांजली धरली पाहिजे. भगवंत तुमचे आमचे दोष स्वीकारायला तयार आहेत, पण एकदा स्वीकारल्यानंतर पुन्हा तुम्ही दोष करण्यासाठी मुक्त आहात असं समजू नका. भगवंत म्हणतात एकदा तुझा दोष आहे ना, ती मी स्वीकारलं की आता तो पुन्हा दोष स्वीकारण्याचा, पुन्हा गुन्हा करण्याचा, पुन्हा तो अपराध करण्याचा तुला काही एक अधिकार नाही. आणि जर पुन्हा तू अपराध करशील, पुन्हा जर तू तसाच वागशील तर तू मुमुक्ष राहीस नाहीच. तू मुळात बद्धच आहेस. दाखवतो मुखवटा मुमुक्षाचा आणि मुळामध्ये तो कोण आहे तर तो बद्ध आहे. म्हणून आम्ही बद्धातून आता मुमुक्षाकडे आलो पाहिजे. आमच्यातले दोष आम्हाला दिसले, कळले पाहिजेत. आता आमच्याकडने तो अपराध होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून समर्थ पुढे किती सांगतात, आठवे यमाची यातना तेने भयची वाटे म्हणा, नाही पापासी गणना. म्हणून या मेल्यानंतर यमयातना होतात, जिवंतपणी सुद्धा यमयातना होतात. यमयातना आहेत. आता एवढं वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण झाले आहेत आणि त्या आजाराने त्रस्त झालेली लोक जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतात आणि डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असतात, त्यांना विचारलं की काय हो तुम्हाला कसं वाटते, ते म्हणतात आता मरण देगा देवा, यमयातनाच आहे ते होया. म्हणून समर्थ म्हणतात आता हे सगळं कळलं आहे ना, मग थोडा पुण्याचा विचार करा. आपल्यातील दोष आहे ते शक्यतो काढण्याचा प्रयत्न करा आणि भगवंताची गोडी लावा. जोपर्यंत भगवंताची तुम्ही गोडी लावत नाही तोपर्यंत भगवंत तुमच्या भेटीला येणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की भगवंताने आमच्या भेटीला यावं तर मात्र तुम्ही भगवंतासारखं राहणे, भगवंत स्वरूप होणे, भगवंताशी विलीन होणे हाच एक पर्याय आहे. म्हणून समर्थ म्हणतात देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे, देहसंग हानस आहे तुझ विदेहासी. म्हणजे समर्थ म्हणतात देहातीत वस्तू म्हणजे कोण, परब्रह्म. ते काय आहे, तूच आहेस. देहसंग नसा आहे तुझं विदेहासी, म्हणजे तू विदेह असल्याने तुला देहाशी तादात्म्य सहन होत नाही. ज्याची बुद्धी होये असी वेदवर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रांशी न पडे ठाई. ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देहबुद्धी सोडिता, हो हे मी देह ही मी ऐसे भाविता अधोगती. म्हणजे ज्याची बुद्धी होय ऐसी, ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते, वेद वर्णिती तयासी, त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. शोधिता नाना शास्त्रांशी न पडे ठाई, म्हणजे नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी आपल्याला प्राप्त होत नाही जी समर्थ कृपेने आपल्याला होते. ऐश्वर्य ऐसे तत्वता बाणे देह बुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता अधोगती. मग समर्थाने काय म्हटलंय, ऐश्वर्य ऐसे तत्वता, देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त होते. बाणे देहबुद्धी सोडिता, ऐश्वर्य ऐसे तत्वता, देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचं ऐश्वर्य प्राप्त होते. देह मी ऐसे भाविता अधोगती. आता समर्थाने म्हटलंय मी देह, अशी भावना जर तुम्ही ठेवली, मी काय आहे, देह आहे, अशी भावना जर ठेवली तर काय समर्थ म्हणतात, अधोगती, अधोगतीच आहे. या कारणे साधू वचन मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण लोगो लागो पाहे. आता म्हणताय समर्थ साधूंचे वचन कधी खोटं मानू नये आणि त्याला मिथ्या मानण्याचा दोष लागतो. म्हणून म्हटलं आहे समर्थांनी, वचन ते कैसे, साधू वचन ते कैसे, काये धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे. यावर श्रोता विचारतोय की साधू वचन ते कुठले आहे, ते कैसे, काय धरावे विश्वासे, साधू वचन तर कुठलं आहे आणि त्यावर विश्वास का ठेवावा. या वेळ स्वामी ऐसे मज निरोपावे, स्वामी आपण एक वेळ मला हे सगळं समजून सांगावं. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तुझी जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. महावाक्याचे अंतर तुझी ब्रह्म निरंतर, ऐसी या वचनाचा विसर पडोची नाही. देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नाही. काय म्हटलंय समर्थांनी, सोहम आत्मा आनंद घन. सोहम म्हणजे स्वानंद घन आत्मा कोण आहे, तोच मी आहे. अजन्मा तोची तू, तो तुझी जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. म्हणून म्हटलंय तो अजन्मा असून तो तूच आहेस हे जाणावं आणि हे साधूंचं वचन अंतरात सदृढ धरावं. महावाक्याचे अंतर, महावाक्याचं मर्म जे
तूच निरंतर ब्रह्म आहेस, तुची ब्रह्म निरंतर हे आहे, ऐसिया वचनाचा विसर पडोची नाही. या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नका. देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत मानूची नाही. समर्थांनी काय म्हटलंय? देहासी होईल अंत, म्हणजे देहाचा अंत होईल आणि मग मला अनंताची प्राप्ती होईल, असं हे भ्रमिष्टपणाचं बोलणं कधीच मानू नका. एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नसेल कल्पांती, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती एरवी नाही. मग काही लोक काय करतात? एक मूर्ख ऐसे म्हणती, काही मूर्ख लोक कसं म्हणतात की कल्पांती माया नासेल कल्पांती, म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल, मग आम्हास ब्रह्मप्राप्ती, तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल. एरवी तोपर्यंत होणार नाही, एरवी नाही, तोपर्यंत आम्हाला ब्रह्मप्राप्ती होणार नाही. मायेसी होईल कल्पांत, अथवा देहासी येईल अंत, तेव्हा पावेन निवांत परब्रह्म मी. म्हणजे कल्पांताच्या वेळी माया नाहीशी होईल तेव्हा, अथवा देहाचा अंत होईल तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्राप्त होईल. हे बोलणे अप्रमाण, ऐसे नव्हे समाधान, समाधानाचे लक्षण वेगळेची असे. सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे, सैन्य असताची राज्य करावे, हे कळेना. म्हणजे सैन्य सर्वच्या सर्व मरून जावे आणि मग आपल्याला राज्यपद मिळावं अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावं हे अधिक बरं होईल, हे आपल्याला कळत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, माया असोनीच नाही, देह असताची विदेही, ऐसे समाधान काही ओळखावे. राज्यपद हातासी आले, मग परिवारे काय केले, परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना. प्राप्त झाली या आत्मज्ञान, तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडिता समाधान जाणार नाही. आता म्हटलंय माया असोनीच नाही, देह असताची विदेही, त्याप्रमाणे माया ही काय आहे? असूनच नाही आहे. देह असताची विदेही, देह असतानाच विदेही होणे, ऐसे समाधान काही ओळखावे. असं यात जे समाधान आहे ते जाणून घेतलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय, राज्यपद हातासी आले, एकदा का राज्यपद हातात आलं मग परिवारे काय घडले, हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे? परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना. परिवारामुळे राज्य गेलं असं तर घडू शकत नाही. म्हणून पुढे म्हटलंय, प्राप्त झाली या आत्मज्ञान, तैसे दृश्य देहभान, दृष्टी पडता समाधान जाणार नाही. समर्थ म्हणतात, आता प्राप्त झाली या काय? आत्मज्ञान. एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालं की मग काय होईल? तैसे दृश्य देहभान. एकदा का आत्मज्ञान प्राप्त झालं तरी दृश्य जगत हे दृष्टी दिसत असले तरीही दृष्टी पडिता समाधान जाणार नाही. देहाचे भानही असेल तरी प्राप्त झालेलं समाधान त्यामुळे जाणार नाही. म्हणून पुढे म्हटलंय, मार्गी मुळी सर्पाकार, देखता बये आले थोर, कळता तेथीचा विचार, मग मारणे काये, तैसी माया भयानक, विचार पाहता माईक, मग तयेचा धाक कासया धरावा. देखता मृगजळाचे पुर, मने कैसा पाओ पैल पार, कळता तेथीचा विचार साकडे कैसे. आता म्हटलंय, मार्गी मुळी सर्पाकार, मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली. देखता भय आले थोर, त्यामुळे सर्प आहे असं वाटून खूप भीती वाटते. कळता तेथीचा विचार, मग मारणे काय, पण मग कळले की हा सर्प नसून ही मुळी आहे, मग आता मारायचे कुणाला आणि कशासाठी. तसंच म्हटलं आहे, तैसी माया भयानक. म्हणून म्हटलंय, त्याचप्रमाणे माया काय आहे? भयानक वाटत होती. विचार पाहता माईक, पण विचार केल्यावरती कशी होती? माईक आहे. मग तयेचा धाक कासया धरावा, आणि ती मिथ्याच आहे हे कळून आलं की मग तिचा धाक कशाला धरावा. किती सुंदर उदाहरण दिले बघा समर्थाने. मुळी होती पण त्यांना काय वाटलं? सर्पाकार मुळी वाटत होती, पण तो सर्प नव्हता, ती मुळी होती. आणि ज्यावेळी ते पहिल्यांदा वाटलं की ह्याचं आता काय करावं, मारावी कशासाठी, मग ज्यावेळी ते समजलं की मुळी आहे तर मारण्याचा काय अर्थ आहे ना. तसंच देखता मृग जळाचे पुर, मने कैसा पावो पैल पार, कळता तेथीचा विचार साकडे कैसे.
देखता स्वप्न भयानक, देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक, जागृती आलिया साशंक कासया व्हावे. म्हणजे समर्थांनी म्हटलंय मृगजळाचा पूर वाहून प्रथम वाटू लागले. म्हणजे मृगजळाचा जळी पूर पाहतो, देखता मृगजळाचे पूर म्हणे कैसा पावो पहिलं पार. म्हणजे मृगजळाचा पूर पाहून पहिलं वाटू लागलं की पहिलं तिला आपण कसं जावं, कळता तेथीचा विचार साकडे कैसे. पण ज्यावेळी कळते की ते जल नाहीच, मग संकट कसलं आहे. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक. मग एखादे भयानक स्वप्न दिसलं आणि त्याची खूप भीती वाटू लागली, खूप भीती वाटली. पण नंतर समजलं की जागृती आली साशंक कासया व्हावे. मग जागृती आल्यावर साशंक्य कशाला व्हावं. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे, तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती, तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. चौदेहांचा अंत आणि जन्म मुळाचा प्रांत, अंतान प्रांतांसी अलिप्त तो तू आत्मा. आता म्हटलंय तथापि माया कल्पनेसे दिसे. सर्व सांगतात की अंतिमती तेची गती, मग तुझा कल्पनेमुळेच माया दिसते. सगळे म्हणतात त्या कल्पनेमुळे माया दिसते. आणि काय होतं, आपण कल्पनेतीत असे आणि आपण कल्पनातीतच आहोत, निर्विकल्प आहोत. मग समर्थ म्हणतात तेथे उद्वेग काहीसे निर्विकल्पासी. मग आपल्याला उद्वेग येण्याचं कारण तरी काय आहे. अंतिमती तेची गती, समर्थ सांगतात की अंतिमती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती. मग तुझा अंत होईल तेव्हा, म्हणजे तुझा अंती तुझी प्राप्ती सहजची झाली. मग तेव्हा म्हणजे तुझ्या मीपणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. चौदेहांचा अंत आणि जन्ममुळाचा प्रांत, अंतप्रांतासी अलिप्त तो तू आत्मा. चारी देहादी एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत आणि जन्म म्हणजे लय आणि उत्पत्ती जेथे होता तो मूळ मायेचा प्रांत, अथवा सर्व दृश्य पदार्थांची उत्पत्ती व लय जिच्यामुळे होता त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो तो आत्मस्वरूप असल्याने मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्त आहेस. मती कुंडली वेदांची ऐसी, जयाची ऐसी मती, म्हणजे ज्याची बुद्धी अशी दृढ झालेली असते, तयास ज्ञाने आत्मगती, त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते. गती आणि अवगती वेगळाची तो, म्हणजे गती तो आत्म्याशी एकरूप होतो आणि त्यामुळे सद्गती आणि अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोचतो. मती खुंटली वेदांची, ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मती ही खुंटित होते, तेथे गती आणि अवगती कैची. मग तेथे गती आणि अवगती कशी असू शकेल. आत्मशास्त्र गुरुप्रचितीची ऐक्यता आली. अशा साधकाला आत्मप्रचिती, आत्मशास्त्र प्रचिती आणि गुरुप्रचिती येऊन तू परब्रह्माशी ऐक्य पावतो. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती, प्राणी पावला उत्तम गती सद्गुरुबोधे. सद्गुरुबोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला, तेने निजदास लागला स्वस्वरूपी. तेने निजदासे प्राणी, ध्येयची झाला निर्वाणी, सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बैसला. म्हणजे समर्थ म्हणा मीपणा आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते. आणि अशा रीतीने सद्गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्राप्त होते. सद्गुरूंचा अनुग्रह मिळतात, चारही देहांचा नाश होतो आणि चारही देहापैकी एकही मी नाही हे ज्ञान होतं आणि स्वस्वरूपाचा निधिध्यास लागतो. आणि या निधिध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक देयस होतो आणि आत्मस्वरूप होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसतो. आणि पुढे म्हटलंय दृश्य पदार्थ वसरता, अवघा आत्मची तत्वता, नेहटून विचारे पाहता दृश्य मुळीच नाही. दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्माच खरोखर व्याप्त आहे हे कळते. आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिलं की दृश्य मुळे नाहीच हे कळून येतं. मिथ्या मितत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले, श्रोती पाहिजे ऐकिले, या नाव मोक्ष. मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे नुसतं कळलं असंही नाही, तर अनुभवही आला आणि त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली आणि श्रोत्यांनीही जाणलं की यालाच मोक्ष
म्हणतात. सद्गुरु वचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी श्रवण मनन केलेची करी अत्यादरे. जो सद्गुरूंचे वचन हृदयात धरून ठेवतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूंच्या वचनाने श्रवण मनन करीतच राहतो. जेथे आटती दोन्ही पक्ष तेथे लक्ष अलक्ष या नाव जाणीचे मोक्ष नेमस्त आत्मा. जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष व ज्ञान उत्तर पक्ष हे दोन्ही नाहीसे होतात, जेथे लक्ष आणि अलक्ष ही काही उरलेले नसते, असा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे हाच मोक्ष म्हणून समजावा. जेथे ध्यानधारणा सरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ प्राप्ती नेत्ती प्राप्ती उरे सूक्ष्म ब्रह्म. भवमृगजळ आटले लेटिके बंधन सुटले अजन्मास मुक्त केले जन्म दुःखापासून. म्हणजे संसार रूपी मृगजळ आटून जाते, कोठेच ते केवळ मानलेलं बंधन सुटतं आणि जे वास्तविक अजन्माचं आहे ते मिथ्या जन्म दुःखापासून मुक्त होतो. निसंगाची संगव्याधी विदेहाची देहबुद्धी विवेके तोडली उपाधी नि प्रपंचाची. अद्वैताचे तोडिले द्वैत एकांतास दिला एकांत अनंतास दिला अंत अनंताचा. जागृतीस चेविले चेरीरास सावध केले निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान अमृतास केले अमर. मोक्षास मुक्तीचे घर संयोगास निरंतर योग केला. म्हणजे जागृतीला जागे केले आणि जागृत असलेला सावध केले आणि निजबोधाला आत्मबोधाचा आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि जो कधी मरू शकत नाही त्याला अमर केले. मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिला आणि ज्याचा कधी वियोग होऊ शकतच नाही त्याला निरंतर योग घडवून आणला. निर्गुणास निर्गुण केले साधकाचे साधके झाले. बहुत दिवस भेटले आपणासी आपण. मी निर्गुण अशी जाणीव ही राहिली नाही. म्हणजे निर्गुणालाही गुणरहित केले. आत्मज्ञान झाले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशी भेट झाली. तुटला द्वैताचा पडदा भेदे तोडीला भेदा भूतपंचकाची बाधा निरसोन गेली. झाले साधनाचे फळ निच्छळास केले निच्छळ निर्मळाचा गेला मळ. विवेक बळे होते सन्निध्य चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले. आपणा देखता फिटले जन्म दुःख दुःख स्वप्ने जाजावला. ब्राह्मण नीच याती पावला आपणासे आपण सापडला जागेपणे. म्हणजे एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की आपण नीच जातीत जन्मलो आहोत, त्यामुळे तो खूप त्रासला कष्टी झाला आणि जागा झाल्यावर त्याला कळलं की ते स्वप्न होते. आपण जसे होतो तसेच आहोत. म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडलो आहोत. ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढले समासी निरूपण बोलिले असे. या प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढच्या समासामध्ये समर्थाने केलेलं आहे, ते आपण श्रवण करावं. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8. जय जय रघुवीर समर्थ.